4 वर्षापासून राहुरी नगर परिषदेवर प्रशासक नेमणूक होती. त्या 4 वर्षात राहुरी शहरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. बाजारपेठेपासून प्रत्येक गल्लीपर्यंत गंभीर समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागत होतं. त्यानंतर 4 वर्षाच्या कालावधीनंतर मागील महिन्यात 2 डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि राहुरी नगर परिषदेवर नगरसेवकांची सत्ता स्थापन झाली. शहरातील 12 वॉर्डामध्ये 24 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष निवडून आला. सत्ता स्थापन झाल्यावर शहरातील नागरिकांना वाटलं होतं समस्या संपुष्टात येतील आणि शहरातील रस्ते चांगले होतील आणि इतर समस्या दूर होतील. यामुळे प्रत्येक प्रभागातील नागरिक आपल्या निवडून दिलेल्या नगरसेवकांकडे प्रश्न मांडू लागले. परंतु चित्र वेगळंच निर्माण झालं. निवडून आलेले नगरसेवक प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांच्या घरातील मुलगा, भाऊ, पती हेच नगर परिषदेतील प्रत्येक विभागात कार्यरत झाल्याचं दिसून आलं. सकाळच्या कचऱ्यापासून तर विद्युत रोषणाईपर्यंत प्रत्येक विभागात नगरसेवकांचे नातेवाईकच हुकुमशाही करत असल्याचं आढळून येत आहे. त्यामुळे पालिकेमधील प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी त्रस्त झालेत. बहुतेक नगरसेवक हे प्रभागातील समस्या स्वतः सोडवतात, परंतु काही नगरसेवक हे स्वतः येत नसून त्यांचा मुलगा, भाऊ, वडील किंवा पती हेच सक्रिय झाल्याचं स्पष्ट दिसतंय. राहुरी नगर परिषदेमध्ये चहापेक्षा किटली गरम झाली अशी म्हण नागरिकांनी तयार केली. तरी या प्रकाराला पक्षश्रेष्ठी, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी काही आळा घालतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.